नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या एका अशा भागावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच म्हणू शकतो की वादग्रस्त सुद्धा आहे. तो म्हणजे समानतेचा अधिकार. पण या चर्चेला सुरुवात करण्याआधी एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो तो म्हणजे हाच तोच प्रश्न आहे नाही का, जो MPSCच्या मुलाखतींमध्ये आणि अगदी मेन्समध्ये सुद्धा अनेकांना गोंधळात टाकतो. आणि याचं उत्तर आहे ना, ते वरवर वाटतं तितकं सोपं खरंच नाहीये. चला तर मग ह्या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि बघूया की आपली राज्यघटना याबद्दल नक्की काय सांगते. तर त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी कलम 14 ते 18 यांचं जे मजबूत स्ट्रक्चर आहे ते समजून घ्यावं लागेल. ही कलमं म्हणजे आपल्या भारतीय लोकशाहीत समानतेचा पाया आहेत आणि ती नीट समजल्याशिवाय आरक्षणामागचं तत्वज्ञान कळणार नाही. सगळी सुरुवात होते कलम 14 पासून. हे कलम दिसायला खूप साधं वाटतं, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. हे कलम फक्त भारताच्या नागरिकांनाच नाही, तर भारताच्या हद्दीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समानतेचं वचन देतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की अगदी परदेशी व्यक्तींनाही हे संरक्षण मिळतं. आता कलम 14ची खरी ताकद आहे ना, ती या दोन वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये दडलेली आहे. बघा, पहिली आहे ब्रिटिश संकल्पना, कायद्यासमोर समानता. हिचा सरळ अर्थ आहे की कायद्यापुढे सगळे समान, कुणालाही स्पेशल ट्रीटमेंट नाही. ही थोडीशी निगेटिव्ह संकल्पना आहे. आणि दुसरी आहे अमेरिकन संकल्पना, कायद्याचं समान संरक्षण. ही म्हणते की समान परिस्थितीत असलेल्या सगळ्यांना कायदा समानच वागणूक देईल. ही एक पॉझिटिव्ह संकल्पना आहे. आणि या दोन्ही एकत्र आल्यामुळे कलम 14 खूप शक्तिशाली बनतं. आणि हा अधिकार इतका महत्त्वाचा आहे की आपल्या सुप्रीम कोर्टाने त्याला राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा म्हणजे मूलभूत संरचनेचा भाग मानलाय. याचा अर्थ असा की संसद घटनादुरुस्ती करून सुद्धा हा अधिकार आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही. तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, आता पुढे जाऊया कलम 15कडे, जे थेट भेदभावाच्या मुळावरच घाव घालतं. हे कलम राज्याला म्हणजेच सरकारला नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या 5 कारणांवरून कोणताही भेदभाव करण्यास स्पष्टपणे मनाई करतं. आणि इथेच समानतेच्या अधिकाराचं खरं सौंदर्य दिसतं आपल्याला. बघा, एकीकडे ते भेदभावाला मनाई करतंय, पण त्याचवेळी तेच कलम ऐतिहासिकदृष्ट्या मागे राहिलेल्या गटांना, जसं की महिला, मुलं किंवा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, त्यांना वर आणण्यासाठी विशेष तरतुदी करायला परवानगी देतं. यालाच सकारात्मक भेदभाव म्हणतात, जो असमानता दूर करून खरी समानता आणायला मदत करतो. यानंतर येतं कलम 16. हे समानतेच्या तत्वाला सार्वजनिक रोजगाराच्या म्हणजे सरकारी नोकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात लागू करतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना समान संधीची गॅरंटी देतं. आणि परत एकदा अगदी कलम 15 प्रमाणेच हे कलमसुद्धा आरक्षणाला घटनात्मक आधार पुरवतं. हे कलम स्पष्टपणे सांगतं की जर सरकारला वाटलं की काही मागासलेल्या वर्गांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवता येतील. आणि हे आरक्षण फक्त भरतीपुरतं नाही, तर अगदी प्रमोशनमध्ये सुद्धा लागू होऊ शकतं. कलम 17 हे खूप थेट आणि अत्यंत कठोर आहे. ते अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करते आणि तिचं कोणत्याही स्वरूपात पालन करणं हा एक शिक्षापात्र गुन्हा ठरवतं. इथे कोणतीही सूट नाही, काहीही नाही. आणि या सिरीजमधलं शेवटचं कलम म्हणजे कलम 18. हे कलम राजा, महाराजा, सर अशा सगळ्या वंश परंपरागत पदव्या रद्द करतं. का? तर समाजात सगळे नागरिक एकाच पातळीवर यावेत म्हणून. फक्त लष्करी म्हणजे मिलिटरी आणि शैक्षणिक म्हणजे अकॅडमिक सन्मानांना यातून वगळण्यात आला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, समानतेचा अधिकार हा काही निरपेक्ष किंवा ॲब्सोल्यूट नाहीये. आपल्या राज्यघटनेतच यासाठी काही महत्त्वाचे अपवादसुद्धा दिलेले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या देशाचे राष्ट्रपती किंवा राज्यांचे राज्यपाल जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करता येत नाही. त्याचप्रमाणे परदेशातून आलेले राजदूत आणि मुत्सद्दी यांनाही हे संरक्षण मिळतं. यामागचा उद्देश हाच की त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय आपलं काम व्यवस्थित पार पाडावं. MPSCची तयारी करणाऱ्यांसाठी फक्त कलम माहिती असणं पुरेसं नाहीये. परीक्षेत नेमक्या कोणत्या चुका होतात, कोणते ट्रॅप्स टाकले जातात हे ओळखणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. चला, अशाच काही सामान्य चुका पाहूया. हा बघा, हा एक असा प्रश्न आहे जो विधानाधारित प्रश्नांमध्ये हमखास विचारला जातो आणि खूप जणांना कन्फ्यूज करतो. तर चला याचं विश्लेषण करूया. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. का? कारण कलम 14 मध्ये वापरलेला कीवर्ड आहे व्यक्ती, नागरिक नाही.
आणि या व्यक्ती या शब्दामध्ये भारताचे नागरिक तर येतातच, पण त्याचबरोबर परदेशी नागरिक आणि अगदी कंपन्यांसारख्या कायदेशीर संस्थांचाही समावेश होतो. त्यामुळे कलम 14चं संरक्षण खूप व्यापक आहे. आता जरा मेन्स परीक्षेबद्दल बोलूया. मुख्य परीक्षेसाठी तुमच्या उत्तराची रचना म्हणजे स्ट्रक्चर खूप महत्वाचं असतं. चला, एका संभाव्य प्रश्नाची चौकट कशी असावी ते पाहूया. हा एक खूप कॉमन प्रश्न आहे जो वर्णनात्मक स्वरूपात विचारला जाऊ शकतो. यात तुम्हाला समानता आणि सामाजिक न्याय यांच्यातला संबंध स्पष्ट करायचा असतो. एका प्रभावी उत्तरासाठी ही चौकट फॉलो करा. सगळ्यात आधी प्रस्तावनेत समानतेच्या अधिकाराची व्याख्या करा. मग प्रत्येक कलमाचं विश्लेषण करून ते सामाजिक न्यायाशी कसं जोडलेलं आहे ते दाखवा. आरक्षणाच्या भूमिकेवर विशेष भर द्या. सुप्रीम कोर्टाच्या मूलभूत संरचना सिद्धांताचा उल्लेख केलात तर तुमच्या उत्तराला एक वेगळं वजन येईल. आणि शेवटी एक संतुलित निष्कर्ष काढा. ही मांडणी तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळवून देईल. आता एवढी सगळी कलमं लक्षात कशी ठेवायची? परीक्षेच्या गडबडीत कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्यासाठी एक सोपी आणि प्रभावी मेमरी ट्रिक आहे जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. याला समानतेचं गेट किंवा प्रवेशद्वार म्हणून लक्षात ठेवा. बघा, कलम 14 म्हणजे कायदा, 15 म्हणजे भेदभाव नाही, 16 म्हणजे नोकरी, 17 म्हणजे अस्पृश्यता संपली आणि 18 म्हणजे सगळ्या पदव्या रद्द. सिंपल. कायदा, भेदभाव, नोकरी, अस्पृश्यता, पदव्या हे 5 शब्द लक्षात ठेवले की 5ही कलमं डोक्यात फिट बसतील. तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नावर परत येऊया. आरक्षण हे समानतेच्या अधिकाराच्या विरोधात आहे का? तर आपली राज्यघटनाच याचं उत्तर देते, नाही. आरक्षण हे समानतेचं उल्लंघन नाहीये. उलट ऐतिहासिक अन्याय दूर करून खऱ्या अर्थाने एक समान आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याचं ते एक आवश्यक साधन आहे. या सगळ्या चर्चेतून आपण एक गोष्ट नक्की शिकायला हवी की आपल्या राज्यघटनेतील समानतेची संकल्पना ही स्थिर नाही. ती डायनामिक आहे, गतिशील आहे. तिचं ध्येय फक्त सगळ्यांना एकाच रेषेत उभं करणं नाही, तर एक न्यायपूर्ण समाज निर्माण करणं आहे. आणि हा न्याय मिळवण्यासाठी कधीकधी असमान लोकांना समान पातळीवर आणण्यासाठी वेगळी वागणूक देणं गरजेचं असतं. आणि हाच आपल्या समानतेच्या अधिकाराचा खरा आत्मा आहे.